माझं नाव माधव आहे. मी एक मुलगा असूनही स्वतःवर नेहमीच नियंत्रण ठेवलं आहे. असं म्हणतात की मुलं खोडकर असतात, पण मी मात्र तसं कधीच नव्हतो. माझे सावत्र वडील रमेशराव यांचा चेहरा नेहमीच एक विचित्र आणि विषारी हास्याने भरलेला असायचा. जणू एखादा शिकारी आपलं सावज असहाय्य पाहून कसा हसतो तसंच. एके दिवशी मी जमिनीवर बसून जेवत होतो. 2 दिवसांपासून पोटात अन्न नव्हतं. उपाशी होतो मी. आईने मला रमेशरावांच्या नकळत जेवायला दिलं होतं. मी जेवायला बसलो आणि पहिला घास तोंडात घालणार इतक्यात रमेशराव घरात आले. त्यांनी मला जेवताना पाहिलं आणि लगेच ओरडायला सुरुवात केली. घरात राहायचं असेल तर बाहेर जाऊन काहीतरी काम कर, पैसे कमाव. काहीतरी कर. हे अन्न तुझ्यासाठी नाही आहे. तेवढं त्यांनी माझ्या हातातील ताट हिसकावून घेतलं आणि ते जमिनीवर फेकून दिलं. त्या ताटातील सगळं वरण, भात, भाजी सगळं अन्न जमिनीवर सांडलं. मला आठवलं काही वेळापूर्वी मी त्यांच्यासाठी डोकेदुखीचं औषध आणायला गेलो होतो आणि काम उरकून परत आल्यावर जेवायला बसलो होतो. पण त्यांनी माझ्यावर एवढा राग का काढला? एवढं माझं जेवणाचं ताट का फेकून दिलं? माझ्यावर एवढा राग का काढला हेच मला कळेना. माझं वय आता फक्त 14 वर्ष होतं आणि एवढ्या लहान वयातच माझ्यावर एवढ्या कठीण गोष्टी ओढावू लागल्या होत्या. त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू तर आले होते, पण मी स्वतःवर ताबा ठेवला. मी माझ्या भावना दाबून ठेवल्या, कारण अश्रूंना वाट मोकळी करून दिली असती तर कदाचित मी पूर्णपणे तुटूनच गेलो असतो. असं म्हणतात ना, की वडील कधी-कधी कठोर वागत असले तरी आईचं हृदय मात्र आपल्या मुलासाठी नेहमीच मऊसूतच असतं. ती आपल्या लेकराला कधीच उपाशी झोपू देत नाही. पण माझ्या बाबांच्या निधनानंतर आईनं दुसरं लग्न केलं. रमेशराव नावाच्या व्यक्तीसोबत. मी मनात विचार करत राहायचो की आईने खरंच माझ्यासाठी असा निर्णय घेतला का? रमेशराव यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एक तरुण मुलगा दीपक आणि एक मुलगी रिया होती. आणि अशा घरात माझी आई नव्याने गेली होती. मला हे सगळं पटायला खूप कठीण जात होतं. कारण माझे खरे बाबा माझ्यावर खूप प्रेम करत असत. खरं सांगायचं तर त्यांचं प्रेमच मला जगायचं बळ देत असे. पण एक काळ असा आला की बाबांचं डोकं नेहमी दुखायला लागायचं. आम्हाला वाटायचं की काही गंभीर नाही, डोकं नॉर्मली दुखत असेल. पण नाही. थोडं थोडं दुखतंय, बरं होईल. पण दुर्दैवानं ते बरं होण्याचा दिवस कधी आलाच नाही आणि एक दिवस बाबा हे जग सोडून निघून गेले. बाबांच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का मलाच बसला. कारण ते मला केवळ मुलगा नव्हे तर घरचा कुलदीपक मानत होते. ते नेहमी म्हणायचे, माधव बाळा, तू माझा कुलदीपक आहेस. तू कायम चमकत राहायला पाहिजेस. त्यांच्या या शब्दांचा अर्थ मला तेव्हा कळत नव्हता. मी त्यांना विचारायचो, बाबा तुम्ही असं का म्हणता? कदाचित त्यांना आधीच जाणवलेलं असावं की ते आमच्यासोबत जास्त काळ राहू शकणार नाहीत. म्हणूनच ते मला सतत मानसिकदृष्ट्या तयार करत होते. पण त्याच्या जाण्यानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर माझं संपूर्ण विश्वच अंधारात बुडालं आणि तिथूनच माझ्या संघर्षाची खरी सुरुवात झाली. खरं तर मी इतका लहान नव्हतो की माझा विचार न कळता आईने दुसरं लग्न करावं. तरी तिने बाबांचं घर विकलं आणि रमेशराव नावांच्या एका व्यावसायिकाशी लग्न केलं. रमेशराव यांचा लाकडांचा व्यवसाय होता. ते फर्निचर बनवायचे आणि त्यांचं स्वतःचं दुकान होतं. ते दुकानात स्वतः काम करायचे आणि त्यांचा मुलगा दीपक जरी शिक्षण घेत होता तरी तो ही वेळ मिळेल तेव्हा दुकानात येऊन बसत असे. पण जेव्हा मी त्या घरात राहायला आलो तेव्हापासून रमेशराव मला तिरस्काराने पाहू लागले. त्यांची पहिली पत्नी मरण पावली होती आणि माझी आई दिसायला खूप सुंदर होती. त्यामुळे त्यांना ती आवडत असावी. दोघांची मुलं मोठी असतानाही त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. आई रमेशरावांच्या घरात गेल्यावर पहिल्यापासूनच समाधानी होती. पण माझा आनंद मात्र हिरावला गेला होता. मला सर्वात जास्त दुःख वाटायचं की माझे सावत्र बाबा माझ्यावर अन्याय करत असत. काही वेळा ते माझ्यावर मानसिक आणि शारीरिक ताण आणायचे. पण आईसमोर असूनही ती कधी काही बोलायची नाही. तिला कधीच माझ्या दया वाटली नाही. जणू ती त्या दिवशीपासून रमेशरावांची पत्नी झाली, तिचा एक मुलगा आहे ही विसरून गेली. रमेशरावांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून 2 मुले होती. एक 15 वर्षांचा मुलगा दीपक आणि 12 वर्षांची मुलगी रिया. त्या दोघांनाही मी आवडत नव्हतो आणि संधी मिळताच ते मला टोचून बोलायचे, त्रास द्यायचे. रमेशरावांनी मला कधीच त्यांचा मुलगा मानला नाही. त्यांना आई बायको म्हणून मिळाली होती, पण मला मात्र एक क्षणासाठी बाबांचं प्रेम मिळालं नाही. ते मला घरात नोकरासारखं वागवत असत. सगळी कामं माझ्याकडून करून घेत आणि आई नेहमी शांत राहायची. तिने कधी माझी बाजू घेतली नाही. जर माझ्याकडून एखाद्या कामात थोडी चूक झाली तर रमेशराव आणि त्यांची दोन्ही मुलं मला जोरजोरात ओरडायची. पण आईने कधी हे सांगितलं नाही की तो माझा मुलगा आहे. त्याला अशा प्रकारे ओरडू नका. जेव्हा मी पहिल्यांदा रमेशरावांचं माझ्याशी वागणं पाहिलं तेव्हा मी आईला सांगितलं, आई मला इथे राहायचं नाही. हा माणूस माझ्याशी चांगला वागत नाही. तो कधी मला प्रेमाने बघतही नाही. तेव्हा आईचं उत्तर होतं, माधव बाळा, ते तुझे बाबा आहेत. ते तुला ओरडतात त्याचा अर्थ ते तुझ्या भल्यासाठी ओरडतात. तू चूक करू नकोस, मग ते तुला ओरडणार नाहीत.
आईचं असं बोलणं ऐकून माझं मन फारच दुखायचं, कारण तिला मी माझा वाटेनासाच झालो होतो. माझ्या बाबांनी कधीच माझ्यावर हात उचलला नव्हता, पण रमेशराव मात्र दिवस-रात्र मला ओरडत असायचे. ते नेहमीच मला बाजारातून काही ना काही सामान आणायला पाठवायचे आणि जर ते आणायला मला एखादा मिनिट जरी उशीर झाला, तर ते लगेच माझ्यावर ओरडायचे, नव्हे तर कधी हातही उचलायचे. घरातील झाडू मारणं, भांडी घासणं, अंगण स्वच्छ करणं ही सगळी कामं माझ्याकडूनच करून घेतली जात होती. माझे सावत्र भाऊ दिपक आणि सावत्र बहीण रिया त्यांची कामंसुद्धा माझ्यावर ढकलायचे. त्यांना काही हवं असेल तर बाजारातून जसे एखादं वस्तू आणणं ते देखील मला सांगितली जायची. त्यामुळे मला दिवसभर एक क्षणही विश्रांती मिळत नव्हती. एकदा माझ्या सावत्र बाबांनी मी घेतलेले जेवणाचं ताट जमिनीवर फेकून दिलं, तेव्हा दीपक आणि रिया माझ्याकडे पाहत हसत हसत म्हणाले, एवढीच भूक लागली आहे ना, तर मग जमिनीवर पडलेलं अन्न खा. मी काही वेळ शांत राहिलो, पण जेव्हा ते सतत माझी चेष्टा करत राहिले, तेव्हा मी त्यांच्या डोळ्यातील डोळे घालून म्हणालो, माझं नशीब वरच्याने लिहिले. माझे बाबा नेहमी मला आशीर्वाद देत होते की तुमच्या घराचं कुलदीपक आहेस. आज माझ्या जीवनात अंधार आहे, पण एक दिवस मी नक्कीच उजळून निघेन. त्यामुळे तुमच्या भाकरीची गरज भासणार नाही. हा क्षण माझ्या आयुष्यातील एक मोठा धडा होता. माझे बाबा जसे नेहमी सतर्क करत हसायचे, त्यांच्या त्या शब्दांचे खरे महत्त्व मला त्या दिवशी जाणवलं. रमेशराव खूपच चलाख होते. कदाचित म्हणूनच त्यांनी माझ्या आईला पूर्णपणे आपल्यात गुंतवून ठेवलं होतं. त्यामुळे ती कधीच माझ्या बाजूने काही बोलत नव्हती. रमेशराव नेहमी मला हीच गोष्ट ऐकवत, तू या घरात राहतोस, पण तू माझं रक्त नाहीस. तुझ्या बाबांसोबतच मेलास असतास तर बरं झालं असतं. आईसमोर गोड बोलायचे, पण तिच्या पाठीमागे मात्र ते माझ्यावर तोंडसुख घेत किंवा मला टोमणे मारून बोलत असत. या सगळ्या गोष्टी मी शांतपणे सहन करत होतो. बाबांच्या काळात मी शहरातील एका मोठ्या खाजगी शाळेत शिकत होतो. पण आईने रमेशरावांसोबत लग्न केल्यावर मला शाळेत जाण्याची मुभा दिलीच गेली नाही. रमेशरावांचं स्पष्ट म्हणणं होतं की तुला शिकण्याची गरजच नाही. या घरात नोकर म्हणून राहा, तेवढं पुरेसं आहे तुझ्यासाठी. शिक्षणासाठी लागणारा खर्च तुझ्या बाबांनी केला होता, पण आता मी तुझ्यासाठी काही करणार नाही. मी त्या घराचा नोकरच बनलो होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी घरातील प्रत्येकाची गुलामी करत होतो. एवढं करूनही सतत शिव्याच ऐकत होतो. सामान उशिरा का आणलंस? पाय नीट का नाही दाबलेस? काम चुकारपणा करत असतोस. कसलाही उपयोगाचा नाही तू. माझी आई हे सगळं पाहायची, पण काहीही बोलायची नाही. जणू काही तिने डोळेच झाकले होते. तिला माझा त्रास, मला बोललेले टोमणे ऐकायलाच जात नव्हते. मी आईला अनेकदा सांगायचो की आई, या घरात माझ्याकडून खूप जास्त काम करून घेतलं जातंय. यावर ती शांतपणे म्हणायची, हे तुझंच घर आहे ना, मग ह्याच लोकांची कामं करावी लागणारच ना. ती आता या घराची मालकीण झाली होती, पण तरी मला नेहमीच परकं समजलं जायचं. आईला कधी कधी माझी दया येत असेलही, पण रमेशरावांसमोर बोलण्याची हिंमत ती करत नव्हती. पण जेव्हा त्यांनी माझं जेवण जमिनीवर फेकून दिलं, तेव्हा माझ्या मनात विचार आला, मी हे सगळं किती दिवस सहन करणार? किती दिवस सहन करत राहणार? मी एक माणूस आहे. मला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आदराने वागण्याचा हक्क आहे. हे सगळं मी फक्त माझ्या आईसाठी सहन करत होतो, कारण ती त्या घरात खुश होती. आणि जेव्हा मी रमेशराव किंवा त्यांच्या मुलांबद्दल काही सांगायला तिच्याकडे जायचो, तेव्हा ती उलट मलाच ओरडायची. जर तुझी आई इथे सुखी आहे, तर तुला तिचं सुख बघवत नाही का रे बाळा? तू तिच्यासाठी इतकं सुद्धा सहन करू शकत नाहीस का? ती अजूनही म्हणायची, तुझीच चूक जास्त असते. तुला रमेशरावांचा उपकार मानायला हवं की त्यांनी तुला या घरात राहू दिलंय. एकदा आई रागात येऊन म्हणाली, दीपक म्हणत होता की तू त्याचं दिलेलं काम नीट नाही केलंस. सगळी गडबड केलीस. तुला समजत नाही का? जर तुला इथे राहायचं असेल तर ह्या लोकांची सगळी कामं मनापासून करावी लागतील. नाहीतर तुला ते घराबाहेर काढतील. आणि मला सुद्धा घराबाहेर काढतील. मग तिने ठामपणे सांगितलं, तू इथून कुठेही जा, पण मी ह्या घरातून कुठेही जाणार नाही. आईचे हे बोल ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिलो. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती इतकी बदलली होती की तिला आपला सख्खा मुलगाही आता परका वाटत होता. मी दीपकच्या वागणुकीबद्दल आईला सांगायला गेलो, पण उलट तिने मलाच ओरडलं. म्हणाले, आता यापुढे तुझं काहीच ऐकायचं नाहीये. तिचं माझ्याशी वागणं नेहमीच कठोर झालं होतं. ती इथे आल्यापासून पूर्णपणे बदलली होती. तेव्हा मी शांत राहायचो, कोणासमोर रडत नसायचो. पण एकटा असताना मात्र अस्व थांबत नव्हती. त्याचा माझ्या तब्येतीवर आणि शरीरयष्टीवर खूप वाईट परिणाम झाला होता. रमेशराव म्हणाले होते, हा मुलगा शाळेत जाणार नाही. याला या घरात नोकरासारखं ठेवायचं आहे. मी एकदा आईला म्हटलं, आई, मला शिकायचंय. मला शाळा शिकायची. पण तिने फक्त डोळ्यांनी इशारे करत मला शांत बसायला सांगितलं. काही बोलू नकोस, शांत राहा. ती माझ्यासाठी काहीच करत नव्हती. आणि तिच्या अशा वागण्यानं माझं भविष्य काळोखात गेलं. माझा प्रत्येक दिवस पहाटे सुरू व्हायचा आणि सायंकाळपर्यंत घरातील सगळी कामं मीच करत असे.
मला स्वतःसाठी क्षणभरही वेळ मिळत नव्हता. या घरात माझ्यावर प्रेम करणारा एकही माणूस नव्हता. अगदी माझी सख्खी आईही नाही. मी या घरात आपल्या मनाप्रमाणे जेवणसुद्धा करू शकत नव्हतो. दिवस नुसते ढकलत चालले होते. अशातच एक दिवस आई म्हणाली की तिला काही नातेवाईकांकडे जायचं आहे. मी तिला म्हणालो, चल मला पण सोबत घेऊन चल ना. पण तिने मला न नेता रिया माझ्या सावत्र बहिणीला सोबत नेलं. मी घरात कामात व्यस्त होतो. तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला स्पष्ट जाणवलं आता तिला माझ्याविषयी अजिबात प्रेम उरलेलं नव्हतं. तिने मला सोबत नेलं नाही ते वेगळंच. पण जाताना 2 प्रेमाचे शब्द जरी सांगितले असते तरी मला समाधान मिळालं असतं. मी पुन्हा एकदा डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचार करू लागलं. जर माझे बाबा जिवंत असते तर मी कधीच हे दिवस पाहिले नसते. आई आपल्या सावत्र मुलीसोबत घराबाहेर निघून गेली होती आणि त्यावेळेस रमेशराव घरात आले. मोठ्याने आईचं नाव घेत हाका मारू लागले. तेव्हा मी त्यांना सांगितले की आई रियाला सोबत घेऊन एका नातेवाईकांच्या घरी गेली आहे. सुरुवातीला तो काही वेळ विचार करत राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटलं. इतक्यात दीपक बाहेरून आला आणि त्याच्या हातातील बॅग त्याने थेट माझ्या तोंडासमोर फेकून दिली आणि ओरडून म्हणाला, बाहेर खूप गरमी आहे. माझ्यासाठी पटकन एक ग्लास पाणी घेऊन ये. मी लगेच त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, पण ते थंड नव्हतं. थंड नव्हतं म्हणून तो ग्लास त्याने जमिनीवर आपटला आणि रागाने म्हणाले, तुझ्याकडून एकही काम नीट होत नाही का? हे सगळं रमेशराव समोरच बसून पाहत होते. दीपक जोरजोरात माझ्यावर ओरडायला लागला. ओरडता त्याने मला शिवीगाळ सुरू केली. एवढंच नाही तर त्याने माझ्या वडिलांनाही शिव्या दिल्या. त्याने माझ्या वडिलांवर टीका केली तेव्हा माझं रक्त उसाळून आलं. मी हातातील ट्रे थेट त्याच्या डोक्यावर मारला. हे पाहताच रमेशराव रागाने ओरडायला लागले. त्यांनी माझा हात पकडून घराबाहेर ढकललं आणि कडव्या आवाजात म्हणाले, हिम्मत कशी झाली तू माझ्या मुलावर हात उचलायची तुझी? आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर निघून जा. त्यांचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्यांची माफी मागायला लागलो. चूक माझ्याकडूनच झाली होती. पण त्यांनी काहीच ऐकलं नाही. उलट ते मला म्हणाले, या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही. तुझ्या आईला सांगू की तू घरातून पळून गेला आहेस. त्यांनी माझ्या रूममध्ये जाऊन काही कपडे एका पिशवीत भरले आणि मला दिले. नंतर ते म्हणाले, आता निघ आणि परत इथे आलास तर माझ्या मुलावर जीवघेणा हल्ला केलास असा गुन्हा दाखल करून तुला पोलिसांच्या हवाली करेन मी. ते घरात गेले आणि त्यांनी दरवाजा माझ्या तोंडावर आपटला. मी घराबाहेर एकटाच उभा होतो. त्या दिवशी मला खरंच असं वाटलं की मी अनाथ आहे. या जगात माझं असं कुणीच नाही. आता मी कुठे जाऊ? कुठे राहू? इकडे तिकडे रस्त्यावरून भटकत राहिलो आणि रात्र झाली. शेवटी एका सुनसान गल्लीत जाऊन मी शांतपणे बसलो. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि पोटामध्ये भूक लागली होती. पण ज्या जागी मी बसलो होतो तिथे 2 कुत्रे आले आणि जोरात भुंकायला लागले. मी घाबरून पळू लागलो. ते कुत्रे माझ्या मागे लागले होते. सुनसान रस्ता होता त्यामुळे मला वाटलं त्या कुत्र्यांनी मला चावलं तर. मी वेगाने पळत होतो, पण अचानक मी मागे वळून पाहिलं आणि समोरून येणाऱ्या एका मोठ्या गाडीवर थडकलो. नशीब बलवत्तर म्हणून ती गाडी वेळेवर थांबली आणि मी जमिनीवर पडलो. कुत्रे अजून मागे होते. तेवढ्यात गाडीतून एक वयोवृद्ध सूटबूट घातलेला गोऱ्या रंगाचा चेहऱ्यावर सौम्य दाढी असलेला गृहस्थ उतरले. त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावलं. मग तो माझ्या जवळ आला. डोक्यावरून हात ठेवून म्हणाला, अरे बाळा, यावेळेला एकटाच इथे काय करतोयस? बरं झालं मी वेळेवर आलो, नाहीतर कुत्र्यांनी तुला चावलं असतं. तो बोलत होता पण मी शांत उभं होतो, काहीच बोललो नव्हतो. तर समजून गेला की मी फारच घाबरलोय. मग ते म्हणाले, तू एकटाच आहेस का? मी हलक्या आवाजात म्हणालो, हो, माझं कोणीच नाही. माझी अवस्था पाहून त्याने मला त्याच्या गाडीत बसवलं. ते मला गाडीतून एका मोठ्या घरात घेऊन गेले. घर खरंच भव्य होतं. गाडी थांबली. मी खाली उतरलो. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, हे माझं घर आहे. तुझं इथे स्वागत आहे. चल आत ये. मला माहीत नव्हते की माझा हा निर्णय योग्य होता की अयोग्य. मी त्या माणसासोबत त्याच्या घरी गेलो. काका, खरंच खूप मोठं घर होतं. ते घर माझ्यासाठी स्वर्गहूनही सुंदर वाटत होतं. त्या माणसाने प्रेमाने मला म्हटलं, बाळा, इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. मी तुझ्यासाठी तुझ्या बाबांसारखाच आहे. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. कितीतरी दिवसानंतर कुणीतरी मला आपला मुलगा म्हणून ओळख दिली होती. त्यामुळे मला लगेचच माझ्या बाबांची आठवण आली. माहीत नाही का, पण त्या माणसात मला माझे बाबा दिसत होते. त्यांनी मला भरपेट जेवण दिलं आणि एका खोलीत झोपण्यासाठी पाठवलं. दुसऱ्या दिवशी प्रभाकर काकांनी माझ्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, बाळा, तुझ्या आयुष्यात काय घडले ते सांग. तेव्हा मी त्यांना माझ्या आयुष्यातील प्रत्येक घटनांची सविस्तर हकीकत त्यांना सांगितली. हे देखील सांगितले की मला शिकण्याची खूप इच्छा आहे.
मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. पण परिस्थितीमुळे काहीच समजत नव्हतं. प्रभाकर काका म्हणाले, "खरंच तुला शिकायचंय? शिकून मोठं व्हायचंय?" मी शांतपणे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते म्हणाले, "मी तुझं संपूर्ण शिक्षण पुरं करणार आहे." त्यांच्या त्या शब्दांनी मला बरं वाटलं, की कदाचित नियतीने मला दुसरी संधी दिली आहे. त्यांनी प्रेमाने सांगितलं, "बाळा, नियतीने तुला माझ्याकडे आणलंय. मी कधीच तुला मोकळ्या हाती सोडणार नाही." हे ऐकून माझ्या मनात एक आशेचा किरण उमटला. मी म्हणालो, "हो काका, मला शिकायचंय. मला आता थांबायचं नाही." प्रभाकर काकांनी मला त्यांच्या घरात राहण्यासाठी एक जागा दिली. खरं तर त्यांनी फक्त मला नाही तर माझ्यासारख्या अनेक गरजू मुलांना आधार दिलेला होता. त्यांचं पूर्ण एक कुटुंब एका अपघातात मरण पावलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अशा अनाथ मुलांना आपलं परिवार म्हणून त्यांचं पालनपोषण करायला सुरुवात केली होती. अशा प्रकारे माझ्या शिक्षणाची पुन्हा सुरुवात झाली. मी दिवस-रात मेहनत करत होतो. क्लासमध्ये नेहमी पहिल्या क्रमांकावर राहण्याचा प्रयत्न करत होतो. मला स्वतःला आणि या जगाला हे दाखवून द्यायचं होतं की मीही काहीतरी बनू शकतो. पण नशिबाचे खेळ अजून संपले नव्हते. प्रभाकर काकांच्या घरात महेश नावाचा एक मुलगा होता. त्यालाही त्यांनी माझ्यासारखंच मदत करून घरात आणलं होतं. पण महेश गर्विष्ठ आणि कपटी मुलगा होता. त्याला प्रभाकर काकांची संपत्ती स्वतःच्या ताब्यात घ्यायची होती. म्हणून तो मला कायम त्रास द्यायला द्यायला सुरुवात केली. घरातील इतर सर्व मुले माझ्याशी खूप चांगले वागायचे. पण महेश मात्र सतत माझा तिरस्कार करायचा. एके दिवशी महेशने माझ्यावर चोरीचा खोटा आरोप लावला. त्याने प्रभाकर काकांना सांगितलं की त्याने त्यांच्या खोलीत पैसे ठेवले होते आणि ते पैसे मी चोरले आहेत. हे ऐकून सुरुवातीला काकांना विश्वासच बसला नाही. पण महेशने माझ्या सामानातून पैसे काढून त्यांना दाखवलं. त्या माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण देव माझ्यावर होता, कारण जे पैसे महेशने दाखवले ते पैसे एका विशिष्ट पाकिटात होते. प्रभाकर काकांनी ते पाहताच ओळखलं आणि ते म्हणाले, "महेश, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे पाकीट मी तुला दिलं होतं आणि नंतर माधवला गरज असल्यामुळे मी ते पाकीट तुझ्या खोलीतून उचलून माधवच्या खोलीत ठेवलं होतं. जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा माधव बाथरूममध्ये होता. त्याला त्या पैशांबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि तू कोणती चौकशी न करता त्याच्यावर चोरीचा आरोप करतोयस." हे ऐकून महेश खाजील झाला, कारण त्याची चोरी पकडली गेली होती आणि प्रभाकर काकांची माफी मागू लागला. त्यावेळी महेश म्हणाला, "मला असं वाटत नाही की माझी जागा दुसऱ्या कुठल्या मुलाने घ्यावी. मला असं सतत वाटत होतं की तुम्ही या मुलावर माझ्यापेक्षा अधिक प्रेम करत राहाल. त्यामुळे कदाचित हा मुलगा माझी जागा घेईल. म्हणूनच मी त्याला तुमच्या नजरेतून खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होता." तेव्हा प्रभाकर काका थोड्या रागातच म्हणाले, "हो, मी प्रत्येक मुलावर तितकंच प्रेम करतो. इथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी माझ्या हृदयात वेगळी जागा आहे. त्यामुळे कोणाचीच जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही, हे नीट लक्षात ठेवा. जसं मी माधवला इथे आणलं तसंच तुला देखील मी एकेकाळी इथे घेऊन आलो होतो. फक्त तुला इथे राहायला जास्त काळ झाला म्हणून तू वेगळं राहायला लागलास. हे बरोबर नाही." महेश आता सतत माफी मागत होता. त्यानंतर प्रभाकर काका त्यांच्या खोलीत गेले आणि मला देखील बोलावून घेतलं. मी खोलीत गेल्यावर त्यांनी महेशच्या वतीने माझी माफी मागितली. ते म्हणाले, "बाळा, काही लोक तुला अशा प्रकारे पाडण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागेल. कधी स्वतःला कमजोर समजू नको. मी कायम तुझ्यासोबत आहे. फक्त तुला तुझ्या मार्गाने निष्ठेने चालत राहायचं आहे." त्यांच्या या शब्दाने मला अधिक प्रेरणा मिळाली. मी मनाशी ठरवलं की आता पूर्ण लक्ष अभ्यासावरच केंद्रित करायचं. मग तो दिवस आला, ज्या दिवशी मी आतुरतेने वाट पाहत होतो. कित्येक वर्ष मेहनत घेतल्यानंतर माझी 12वीची परीक्षा झाली आणि निकालाच्या दिवशी मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. मी प्रभाकर काकांना आनंदाने सांगितलं, "काका, मी पास झालोय." ते क्षणभर स्तब्ध झाले आणि लगेचच मला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी माझा यशाचा आनंद अगदी आपल्या मुलासारखाच व्यक्त केला. त्याच दिवशी प्रभाकर काकांचे एक मित्र घरी आले होते, जे एका मोठ्या विद्यापीठाचे संचालक होते. काकाने त्यांना माझ्या ॲडमिशनसाठी बोलवलं होतं. त्यांनी माझी हुशारी पाहून लगेचच मला त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन दिलं आणि स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केला. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो, "मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही." ते म्हणाले, "फक्त मेहनत करत राहा, मागे वळून पाहू नकोस. एक दिवस तू नक्कीच यशस्वी होशील." त्या दिवशी मला माझ्या बाबांची खूप आठवण आली. जर ते आज असते तर किती खुश झाले असते ना. पण नियतीने दाखवून दिलं की जर मनापासून प्रयत्न केले तर सर्व दरवाजे बंद झाले असले तरी वरचा मार्ग दाखवतोच. मी स्कॉलरशिपवर पुढचं शिक्षण सुरू केलं. युनिव्हर्सिटीमधला पहिला दिवस होता आणि मी थोडासा अस्वस्थ होतो. पण स्वतःला धीर देत की सगळं ठीक आहे.
होईल आणि तितक्यात मागून आवाज आला, आपल्या कॉलेजचे टॉपर्स इकडे कसे आले? हा आवाज ऐकता क्षणभर हृदय थांबल्यासारखं वाटलं. मी मागे वळून पाहिलं तर समोर दीपक उभा होता. तोच दीपक जो एकेकाळी मला माझी लायकी दाखवत असे आणि माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून नेहमी माझ्यावर राग काढत असे, टोमणे देत असे. तो म्हणाला, तू इथे काय करतोयस? मला वाटलं होतं त्या दिवशी घराबाहेर पडल्यानंतर तू मेला असशील रे, पण तू तर अजूनही जिवंत आहेस आणि एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीत कसा काय? त्याच्या अशा वागण्यावर मी स्वतःवर नियंत्रण ठेवत शांतपणे म्हणालो, मी माझ्या कष्टावर आणि योग्यता दाखवून इथे ॲडमिशन घेतलंय, तुझ्यासारखा वशीला लावून नाही. कारण मला माहीत आहे दीपक सुरुवातीपासून अभ्यासात फारसा हुशार नव्हता. तो बहुतेक हे त्याच्या वडिलांसोबत दुकानातच असायचा. माझं असं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाच. पण तो म्हणाला, एक लक्षात ठेव, तू जितकी उंचीवर जाशील ना तितक्याच उंचावरून खाली पडशील तर वेदना अधिक होतील. मी त्यांच्या डोळ्यात नजर टाकली. अजूनही त्यांच्या नजरेत माझ्याविषयीचा राग दिसत होता. मी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही, कारण मला कळलं होतं की त्यांचं हे वागणं माझं लक्ष माझ्या ध्येयावरून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी मागे हटणार नव्हतो. मला त्याला प्रत्युत्तर द्यायचंच होतंच. पण ते माझं ध्येय पूर्ण करून यश मिळवूनच. माझ्या मागील मार्क्समुळे युनिव्हर्सिटीतील काही लोक माझा आदर करायला लागले होते, पण दीपकने मला इथेही शांतच बसू दिलं नाही. ते मिळताच तो माझी चेष्टा करत असे, कधी कपड्यांवरून तर कधी वागणुकीवरून कमेंट करत असे. पण मी त्यांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. मी माझ्या अभ्यासात मग्न होतो, कारण मी मनाशी ठरवलं होतं, दीपकच्या बोलण्यामुळे मी माझ्या यशाच्या वाटेवर कोणताही अडथळा येऊ देणार नाही. युनिव्हर्सिटीत मी सातत्याने मेहनत करत होतो, पण आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला हवं तेच देत नाही. कधीकधी त्या अशा गोष्टी समोर आणतात ज्या आपली खरी परीक्षा घेतात. एका संध्याकाळी मी लायब्ररीत बसलो होतो, तेव्हा अचानक कुणीतरी माझ्यासमोर एक पुस्तक ठेवलं आणि म्हणाले, कदाचित हे पुस्तक तुझ्यासाठी उपयोगी ठरेल. मी वर पाहिलं ती एक सुंदर मुलगी माझ्यासमोर उभी होती. निळा ड्रेस, डोळ्यात सुरेख काजळ, गोरा रंग आणि चेहऱ्यावर सौम्य हास्य. मी म्हणाले, धन्यवाद, पण मला हे पुस्तक लागत नव्हतं. ती म्हणाली, मी पाहिलं आहे तुला नेहमी पुस्तकं शोधताना, म्हणून वाटलं तुला मदत करावी. मी पुस्तक घेतलं आणि पुन्हा एकदा तिला धन्यवाद दिलं. ती माझ्यासमोर बसली आणि म्हणाली, माझं नाव नम्रता आहे, तू माधव आहेस ना? मी फक्त मान हलवून होकार दिला. ही माझी आणि नम्रताची पहिली भेट होती आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की ही एक सामान्य ओळख नाही, तर कदाचित एक भावनिक गुंतागुंतीची सुरुवात होती. त्या दिवसानंतर माझी आणि नम्रताची मैत्री हळूहळू वाढत गेली. नम्रताच्या बोलण्यातल्या आपुलकीमुळे पहिल्यांदाच मी कोणासोबत मन मोकळं करून बोलायला लागलो होतो. पण एके दिवशी माझ्या मित्राने एक बातमी सांगितली. माधव, तुला माहिती आहे का, नम्रताचा साखरपुडा झाला आहे. हे ऐकून माझ्या हातातलं पुस्तक खाली पडलं. मला धक्का बसला. तिचं नातं ज्या मुलासोबत ठरलं होतं तोही आपल्या युनिव्हर्सिटीतच शिकत होता. प्रतीक नावाचा एक श्रीमंत घरातला मुलगा. माझं हृदय क्षणभर थांबलं होतं, पण मी स्वतःला समजावत राहिलं. नम्रता फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. त्या रात्री मी खूप वेळ छतावर बसून स्वतःशीच बोलत होतो. पण मनाला समजावणं एवढं सोपं नसतं. युनिव्हर्सिटीतील दिवस झपाट्याने सरत होते, त्यामुळे मला जाणवत होते की हे सुख फार काळ टिकणार नाही. अशातच नम्रताच्या होणाऱ्या नवऱ्याने प्रतीकने माझ्यासाठी धोक्याची घंटा वाजवली होती. तो एका श्रीमंत वडिलांचा बिघडलेला मुलगा होता. दिसायला देखणा असला तरी खूपच घमेंडखोर होता. त्याला वाटायचं की जगात फक्त पैशालाच किंमत आहे. जी गोष्ट त्याला हवी असायची ती मिळेपर्यंत तो शांत बसत नसे. पण मला माहीत नव्हतं की नम्रताचा होणारा नवरा प्रतीक माझ्या अस्तित्वालाच धोका समजत होता. हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. आधी तो माझ्याकडे दुर्लक्ष करायचा, पण आता तो माझ्याबद्दल मनास्पद बोलू लागला. एकदा त्याने स्पष्टपणे म्हटलं की नम्रताला तुझ्या मैत्रीची गरज नाही, तिला फक्त तुझ्याबद्दल दया वाटते. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, पण मनात खोल कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याने अजून एक टोमणा मारत म्हटलं, जर तू नम्रताकडे नजर ठेवत असशील तर लक्षात ठेव, ती तुझ्या लायकीची नाही. कुठे तू आणि कुठे ती. मी यावरही मौन बाळगलं, पण आता त्याने माझ्याविरुद्ध एक मोठा डाव रचण्याचं ठरवलं होतं. एक दिवस युनिव्हर्सिटीत अफवा पसरली की मी एका मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळे विद्यार्थी माझ्या चारित्र्याबद्दल चर्चा करत होते आणि मला काहीच कल्पना नव्हती. मला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा मी हादरलोच. मी कधीच कोणत्याही मुलीकडे चुकीच्या नजरेने पाहिलं नव्हतं. माझं चारित्र्य पूर्णपणे स्वच्छ होतं. पण एक व्हिडिओ होता ज्यामध्ये दाखवण्यात येत होतं की मी एका मुलीवर जबरदस्ती करत आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट केलेला असावा. ही बातमी संपूर्ण युनिव्हर्सिटीत पसरली होती. लोक माझ्याबद्दल अपप्रचार करत होते. प्रतीकचा डाव यशस्वी होताना दिसत होता. तो व्हिडिओ पाहून नम्रता सुद्धा माझ्यापासून दूर गेली. ती दुःखाने म्हणाली, माधव, मला तुझ्याकडून असं काही अपेक्षित नव्हतं. हे काय आहे सगळं? मला सांगायचं होतं हे सगळं खोटं आहे, पण तिने माझं काही ऐकलंच नाही.
प्रतीकने प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात माझ्याबद्दल विष प्रेरण्याचा प्रयत्न केला होता. नम्रताने त्या बनावट व्हिडिओवर एक इतका विश्वास ठेवला की तिने माझ्यासोबत बोलणंही थांबवलं. पण मी ठरवलं की मी शांत बसणार नाही. माझ्यावर लागलेला हा आरोप खोटा आहे हे सिद्ध करूनच राहणार. मी थेट युनिव्हर्सिटीच्या डीन सरांकडे गेलो. प्रभाकर काका, त्यांच्यामुळे माझी ओळख त्यांच्याशी झाली होती. मी डीन सरांना सगळी परिस्थिती सांगितली आणि ठामपणे सांगितलं की मी निर्दोष आहे. मी पुरावे सादर करू शकतो. त्यांनी मला वेळ दिला. IT डिपार्टमेंटमधली काही तज्ज्ञांनी त्या व्हिडिओची बारीकाईने तपासणी केली. त्यानंतर खरी गोष्ट उघड झाली. व्हिडिओ एडिट केलेला होता आणि मुद्दाम बनवलेला होता. ही बातमी सर्वांसमोर आल्यावर युनिव्हर्सिटीतील सगळे लोक अवाक झाले. जे कालपर्यंत मला बदनाम करत होते ते आज मान खाली घालून माझ्यासमोर उभे राहिले. सत्य समोर आल्याबरोबर प्रतीकला युनिव्हर्सिटीमधून निलंबित करण्यात आले. त्याच्या वडिलांनी त्याची बेइज्जती टाळावी म्हणून त्याला थेट कॅनडाला पाठवलं. नम्रता माझ्याशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या दिवसानं मी तिच्याशी पूर्णपणे बोलणं बंद केलं होतं. माझं पूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर होतं. या घटनेनंतर मला एक गोष्ट स्पष्ट झाली. माझ्या यशाच्या वाट्यावर येणारे काटे येणार होते, पण मी थांबणार नव्हतो. प्रतीक गेल्यानंतर नम्रता काही दिवस गप्प राहिली. शेवटी एक दिवस युनिव्हर्सिटीच्या गार्डनमध्ये नम्रताने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, माधव, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी म्हणालो, हो बोल ना, तुला काय सांगायचं आहे. ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली, तू कधी विचार केला आहे का आपल्याबद्दल. एवढं बोलून ती थोडा वेळ थांबली. कदाचित पुढे बोलण्यासाठी तिला योग्य शब्द सापडत नव्हते. माझा अर्थ असा आहे की आय लव्ह यू. मला वाटतं आपण एकत्र आयुष्य जगावं, ती म्हणाली. ते ऐकून माझं मन क्षणभर स्तब्ध झालं, पण मी स्वतःला सावरत शांतपणे म्हणालो, नम्रता, असं काही होऊ शकत नाही. ती आश्चर्याने म्हणाली, का नाही. प्रतीक तर आपल्या आयुष्यात निघून गेला आहे. आता तुला कुणाची भीती असण्याची कारण नाही. मी गंभीर होत म्हणालो, नम्रता, हे घाबरण्याचं नव्हे तर माझा आयुष्याचा आणि स्वप्नांचा आहे. माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. आयुष्यात आधीच खूप काही गमावलं आहे. मला असं वाटतं की माझी ओळख कोणाच्याही मागे लपवायची नाही. मला स्वतःच्या पायानं उभं राहायचं आहे. नम्रता थोडा वेळ शांत राहिली आणि मग हळुवारपणे विचारलं, माधव, प्रेमासाठी तुझ्या हृदयात जागा नाही का. मी हलकेच उत्तर दिलं, प्रेम आहे, पण त्याच्याही पुढे माझी स्वप्न आणि माझा आत्मसन्मान आहे. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, पण मी माझ्या निर्णयामध्ये कोणताही बदल केला नाही. युनिव्हर्सिटी पूर्ण केल्यानंतर मी नोकरीसाठी अर्ज केला. एका नामांकित कंपनीमध्ये माझी निवड झाली. ही गोष्ट प्रभाकर काकांना सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. हे सर्व त्यांच्या मुलाच्या मदतीमुळे शक्य झालं होतं. ते मला मिठी मारून म्हणाले, मला आज तू सिद्ध केलं की मेहनत आणि सत्य कधी वाया जात नाही. मी त्यांच्या हाताला चुंबन दिलं आणि म्हणालो, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले काका. नोकरीचा पहिला दिवस म्हणजे माझ्यासाठी स्वप्नासारखा होता. ज्या गोष्टींचा फक्त विचार केला होता त्या प्रत्यक्षात अनुभवत होतो. मात्र मला माहीत होतं की ही फक्त सुरुवात आहे. मला अजून खूप पुढे जायचं आहे. मी माझ्या कामात व्यस्त होतो. मान सन्मान आणि पैसा सर्व काही मिळत होतो. परंतु एक दिवस प्रभाकर काकांनी मला अशी एक बातमी दिली, ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, माधव, तुझं कुटुंब खूप मोठ्या अडचणीत आहे. मी थरथरत विचारलं, काय झालं. ते म्हणाले, तुझी आई गंभीर आजारी आहे. तिच्यावर खर्च करत तुझे बाबा सर्व काही गमावून बसले आहेत. त्यांचा व्यवसाय देखील बंद पडला आहे. आता ते भाड्याच्या घरात राहतात. याकडून मी हादरून गेलो. मला काही समजत नव्हतं. मी हसावं की रडावं. काही दिवसांनी मला कळालं की माझी आई, माझे सावत्र बाबा आणि त्यांच्या 2 मुलांनी एक छोटं भाड्याचं घर घेतलं आहे. वेळेने त्यांच्याच परीक्षेचा क्षण आणला होता. कधी काळी त्यांनी मला अवहेलना केली होती, घराबाहेर काढलं होतं. आज ते स्वतः संकटात होते. माझ्या मनात आनंद व्हायला हवा होता, पण तरी मी शांतच होतो. एक दिवस ऑफिसमधून घरी येत असताना अचानक समोर दीपक आणि रिया उभे होते. त्यांनी माझं नाव घेऊन हाक मारली. त्यांच्या आवाजात एक वेगळी नम्रता होती. मी थोडं कठोरपणे विचारलं, तुम्ही इथे काय करताय. दीपक म्हणाला, माधव, आम्ही तुला एक गोष्ट सांगायला आलो आहोत. मी थंडपणे विचारलं, बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. मी पुढे निघालो. तेवढ्यातच रियाने माझा हात पकडला आणि म्हणाली, भावा, एकदा तरी आमचं ऐकून घे. मी संतापून विचारलं, जेव्हा माझं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा माझा अपमान आणि वेदना शांतपणे बघत होता तुम्ही. माझा अपमान केला तुम्ही दोघांनी. ते दोघेही थोडे गहिवरून म्हणाले, आम्ही माफी मागायला आलो आहोत. तुझी आई तुझी खूप आठवण काढते. बाबा देखील खूप त्रस्त आहे. पण तुझ्या आईचा जीव तुझ्यात अडकलेला आहे. ती फक्त तुझ्या एका भेटीसाठी तडफडते आहे. तिला मोठा आजार झालाय. तिने अनेक उपचार घेतले, पण काही उपयोग झाला नाही. बाबांनी आम्हाला पाठवलंय, पण त्याहून जास्त आम्ही स्वतःहून आलो आहोत. जर तुला वाटत असेल की तुझ्या आईने शांतपणे डोळा मिटावेत, तर कृपया एकदा तरी तिला भेट. मी रागाने म्हणालो, माझी कोणती आई नाही आणि माझं कुठलंही कुटुंब नाही. तुम्ही लोक आधीच माझं कुटुंब झालं नाहीत. उलट माझ्या आईने तुम्हाला तिचं कुटुंब मानलं.
मी एकटाच आहे आणि एकटाच राहून समाधानी आहे. तुम्ही लोक इथून जाऊ शकता. एवढं बोलून मी निघालो तेव्हा दीपक माझ्यासमोर येऊन हात जोडून म्हणाला, माधव, मला माहीत आहे की मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आहे. पण आज मी तुझी माफी मागायला आलो आहे. माझा अहंकार चूर झाला आहे. कृपया मला क्षमा कर. तरीसुद्धा मी त्यांचं काही न ऐकता शांतपणे घरी निघून आलो. पण घरी आल्यावर मला वाईट वाटत होतं. जरी माझ्या आईने कधी माझी पर्वा केली नसली तरी ती माझी आई होती. तिने मला जन्म दिला होता. आता मला तिची काळजी वाटू लागली होती. मी देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होतो, देवा, माझ्या आईला लवकर बरं कर. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो तेव्हा पाहिलं की रमेश राव आणि दीपक दोघे ऑफिसच्या बाहेर उभे होते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ऑफिसमध्ये निघून गेलो. थोड्याच वेळात ऑफिसचा शिपाई माझ्या केबिनमध्ये येऊन म्हणाला, सर, कोणीतरी भेटायला आलंय. मी विचारलं, कोण आहे? तो म्हणाला, एक गृहस्थ आणि त्यांचा मुलगा आलेत. तुम्ही त्यांना चांगलंच ओळखता. माझ्या लक्षात आलं होतं कोण आहेत ते. मी म्हणालो, ठीक आहे, त्यांना केबिनमध्ये पाठवा. दोघे माझ्या केबिनमध्ये आले. आज रमेशरावांच्या चेहऱ्यावर ती पूर्वीची घमेंडी नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, जणे ते फार मोठ्या अडचणीत जात होते. दोघे समोरच्या खुर्चीत बसले. रमेशराव हात जोडून म्हणाले, बाळा, आम्ही खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. माझे सगळे व्यवसाय बंद पडले आहेत. दीपकला कुठेच नोकरी मिळत नाही. तो कुठे काम करण्याचा लायकीचा राहिला नाही. तूच त्याला इथे नोकरीवर घे. मी तुझं आयुष्यभर ऋणी राहीन. ऐकलंय की तू आता इथे मॅनेजर झाला आहेस आणि इंटरव्ह्यू सुद्धा तूच घेतोस. मी टेबलावर जोरात हात आपटत म्हणालो, कोणता मुलगा? कोणाचा मुलगा? इथे कोणीच मुलगा नाही आणि कोणताच बाप नाही. आणि मी तुमचा मुलगा तर अजिबातच नाही. माझ्या या शब्दाने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, बाळा, आम्ही तुझ्याकडे खूप आशेने आलो आहोत रे. तुझी आई खूप आजारी आहे. ती मृत्यूसोबत झुंजत आहे आणि इकडे. एवढं बोलून तू रडू लागले. ते रडतच म्हणाले, आम्हाला आता जाणीव झाली आहे की आम्ही तुझ्याशी खूप अन्याय केला. आम्हाला क्षमा कर बाळा. मी थोडा वेळ शांत राहून म्हणालो, मग काय अपेक्षा ठेवता माझ्याकडून? ते म्हणाले, आम्हाला काही नको, फक्त तू आम्हाला माफ कर आणि दीपकला इथे नोकरीवर ठेव. निदान त्यातून थोडाफार पैसा येईल घरात. घर खाण्यासाठी काही नाही. घरात खाण्यासाठी काहीच नाही. हे ते लोक होते ज्यांनी माझ्या लहानपणी माझ्यावर अत्याचार केले होते, ज्यांनी माझं आयुष्य नरक बनवलं होतं. पण आज त्यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. मी म्हणालो, मी कदाचित माफ करू शकलो असतो, पण जे माझ्यासोबत घडलं ते मी विसरू शकत नाही. तरी ठीक आहे, मी तुम्हाला माफ केलं आहे. लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांची येते. तुमची वेळ होती तेव्हा तुम्ही माझा अपमान केला, पण माझी वेळ आली आहे आणि तरीही मी तुमच्यासारखं वागणार नाही. मी एक संधी देतोय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या संधीस पात्र आहात. मी ती संधी देतोय कारण मी तुमच्यासारखा नाही. मी तुमच्यात एक माझ्यात फरक करत नाही. माझं म्हणणं ऐकून रमेश रावांच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर मी ज्या कंपनीत काम करत होते तिथेच दीपकला नोकरी दिली. पण लवकरच संपूर्ण ऑफिसमध्ये ही गोष्ट पसरली की दीपक आणि रमेश रावांनी माझ्यासोबत काय केलं होतं. लोक यावर चर्चा करत होते, पण मी काही प्रतिक्रिया दिली नाही. उलट लोक माझ्या शांत स्वभावामुळे माझा आदर करायला लागले होते. आता ऑफिसमधील माझी प्रतिष्ठा अधिकच वाढली होती. लोक म्हणत होते की जर ह्या मुलाने प्रतिशोधाचा विचार केला असता तर त्याने नक्कीच बदला घेतला असता. पण या मुलाने आपले मन मोठं करून क्षमा केली. मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की जर आपण त्यांच्यासारख्या लोकांकडून सूड घेतला तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहील? जर देवाने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली असेल तर पुन्हा त्यांना शिक्षा देणारा मी कोण आहे? उलट त्यांच्यावर दया दाखवली म्हणूनच माझा सन्मान वाढला आणि मला आयुष्यात फक्त इज्जत कमवायची होती. एक दिवस दीपक माझ्या केबिनमध्ये येऊन जोरजोरात रडू लागला. रडतच म्हणाला, तुला तुझ्या आईची आठवण येत नाही का रे माधव? चल ना, तुझी आई तुझी खूप आठवण काढते. तेव्हा सुद्धा मी मन मोठं केलं आणि माझ्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. कितीतरी वर्षांनी मी त्या घरात पाऊल ठेवलं होतं. त्या घराने माझ्यावर केलेले प्रत्येक अत्याचार मला आठवू लागले आणि जेव्हा मी माझ्या आईकडे पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मला तिला मिठी मारावीशी वाटली, पण ती त्या अवस्थेत नव्हती. मी तिला माफ केलं कारण ती मला पाहून हात जोडत म्हणत होती. मी तिला म्हणालो, मी तुला माफ केलं आहे आई. सर्वप्रथम मी तुझा मुलगा आहे हे तू विसरली होतीस आणि आजही तुझा दर्जा आणि हक्क मोठंच आहे. एवढं बोलल्यानंतर आईने शांतपणे डोळे बंद केले आणि ती ही जग सोडून निघून गेली. आई गेली तेव्हा दुःख झालं, पण एवढं नव्हतं जेवढं त्या घरात राहत असताना होतं. कारण आईने दुसरं लग्न करून मला या घरात आणलं होतं आणि मी तिला हळूहळू बदलताना पाहिलं होतं. तेव्हा मला खरंच खूप दुःख झालं होतं. पुढे तिच्यावर अंतिम संस्कार झाले आणि माझ्या मनावरील एक ओझं हलकं झालं. कारण ज्या लोकांनी मला त्रास दिला होता त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा होताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो. काही दिवस तसेच गेले. एक दिवस माझ्याच ऑफिसमध्ये माझी नम्रता सोबत भेट झाली.
ती 1 वर्ष माझ्या प्रेमाची वाट पाहत होती. तिने पुन्हा आपले प्रेम माझ्यासमोर मांडलं आणि म्हणाली, तुझ्यासारखा माणूस मी कधीच पाहिलेला नाही. तुझं माझं प्रेम दिसत नसलं तरी काही हरकत नाही, पण मी तुझ्यासोबतच लग्न करणार. मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. मी माझ्यासोबत लग्न करण्यासाठी कितीही वर्ष एकटी राहायला तयार होती, कारण तिचं प्रेम फक्त माझ्यासाठीच होतं. आता मी माझ्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर होतो. मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि तो पूर्णपणे स्थिर झाल्यावर जेव्हा मी एक यशस्वी उद्योजक बनलो, तेव्हा मी माझं नातं घेऊन नम्रताच्या घरी गेलो. तिचे बाबा मला पाहून खूप खुश झाले. त्यांनी आनंदाने आपली मुलगी माझ्या हाती दिली होती. अशा प्रकारे माझं आणि नम्रताचं लग्न झालं. मला माझं खरं प्रेम मिळालं आणि ज्या लोकांनी माझ्या आयुष्यात दुःख दिलं होतं, त्यांचाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बदला पूर्ण झाला. आज मी आणि नम्रता दोघंही सुखाने संसार करत आहोत. तर मित्र-मैत्रिणींनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की कुणी चुकीचं वागलं तरी आपण त्यांच्यासारखं वागू नये. माफ करणं ही मोठेपणाची निशाणी आहे. बदला न घेता चांगुलपणानेच खऱ्या अर्थाने यश आणि इज्जत मिळते. आणि तसंच आपण आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता टिकवून ठेवली तर आपण स्वतःच्या आयुष्यातही मोठा बदल घडवून आणू शकतो. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.